वसमत तालुक्यातील मौजे हिवरा खुर्द येथे 4 जून 2026 रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित परिपूर्ण माहिती दिली। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये व्याख्याते महेश इंगळे सर, तानाजी भोसले सर, देवकते मॅडम, दिंडे सर, सूर्यवंशी सर आणि जोगदंड सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले। तसेच गावचे सरपंच बालाजी होळकर, जयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर होळकर, उपाध्यक्ष आसरुबा धनवटे यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। पाणी जिची गायली गाथा, इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा, होळकरांची तेजस्वी ती पुण्यश्लोक अहिल्या माता, होळकरांची तेजस्वी ती पुण्यश्लोक अहिल्या माता। अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे होते। वडील प्रगत विचारांचे असल्यामुळे अहिल्याबाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवण्यात आले होते। माळवा प्रांताचे जहागीरदार आणि पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर हे एकदा पुण्याला जात असताना विश्रांतीसाठी एका मंदिरात थांबले। तेथे जवळच असलेल्या एका मंदिरात 8 वर्षांच्या अहिल्याबाईंना मनोभावे पूजा करताना पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले। त्यांनी अहिल्याबाईंच्या वडिलांची चर्चा केली। अहिल्याबाईंच्या आणि माळवा प्रांताचे जहागीरदार आणि पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांचा विवाह अहिल्याबाईंशी झाला। त्यांचा विवाह 1733 मध्ये झाला आणि त्यांना 1745 मध्ये मालेराव नावाचा पुत्ररत्न प्राप्त झाला। काही दिवसांनी कुंभेरीच्या लढाईमध्ये तोफगोळा लागून खंडेरावांचे निधन झाले आणि काही दिवसांनी मल्हाररावांचेही निधन झाले। मल्हाररावांच्या निधनानंतर माळवा प्रांताची जबाबदारी अहिल्याबाईंनी स्वीकारली। अहिल्याबाईंच्या कार्यकाळामध्ये पाण्यासाठी विशेष सोयी उपलब्ध झाल्या। घाट, मंदिरे, विहिरी, नदीला योग्य प्रकारे बांध घालणे अशीही कामे अहिल्याबाईंच्याच कार्यकाळात झाली। ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची, शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती, त्या काळात अहिल्यादेवींच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली। त्यांच्या विवाह वयाच्या 8व्या वर्षी खंडेराव होळकर यांच्याशी झाला। ते एका युद्धात मरण पावले। त्यानंतर त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले। आज आमच्या हिवरा खुर्द गावामध्ये मागील जवळपास 35 वर्षापासून हे चालत आलेले पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा हा सोहळा खूप अशा सुंदर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या छोटं गाव असलं तरी खूप सुंदर सर्व धर्माचा सहभाग या आमच्या हिवरा खुर्द गावामध्ये सर्व जाती, सर्व धर्म एकत्र येऊन मोठ्या आनंदामध्ये हा सोहळा पार पडत आहे। मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती आज हिवरा गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे। अहिल्यादेवी होळकरांनी चालवलेले राज्य व निर्णय चालवलेली प्रशासकीय यंत्रणा, भारत देशामधल्या लाखो लोकांसाठीची व्यवस्था अहिल्यादेवी होळकरांनी केली, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी म्हणून प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। गावोगावाचे कार्यक्रम पार पडावे, हिवरा गावाचा आदर्श मराठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच गावांनी घेऊन लोकमाता अहिल्यादेवीची जयंती अशा प्रकारे साजरी करावी हाच संदेश मला। आता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज या गावामध्ये येणं झालेलं आहे आणि या गावामध्ये आज प्रबोधनाची मेजवानी पाहायला मिळाली। ऐकून कान तृप्त झाले। म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेचं सांगायचं तर सर्वांच्या बोलण्याचा, व्याख्यानांचा, सांगण्याचा, चळवळीचा एकच प्रश्न होता, नटीकेते सोडा आणि तुका म्हणे जाय पिढा। ज्या ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या रूढी आहेत त्या सोडल्या पाहिजे, त्यानुसार बदललं पाहिजे, लेकरांना शिकवलं पाहिजे आणि साधा तुझं गावच नाही का तुझं तीर्थ आणि व्यर्थ कशाला इकडं तिकडं फिरतं हा सत्यपाल महाराजांचा, तुकोजी महाराजांच्या प्रेरणेतून घेतलेला संदेश आज या अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्हाला अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आम्हाला प्रबोधन केलेले आहे आणि हा कार्यक्रम खूप सकाळ झाला, मस्त झाला। सर्वांना अहिल्यादेवी जयंतीच्या